चिकन कलेजी, चिकन कीमा, चिकन कीमा, मटन कीमा, मटन कीमा, बकरा वजरी आणि जवळा. तर इकडे स्पेशल मालवणी जेवण आहे बघा. चिकन थाली 280 रुपये. शिवल्या आहेत, खेकडा पण आहे, चिकन मसाला, भरपूर प्रकार आहेत. त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे फोटो प्रिंट करून मिळेल. ते सगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. धूप आणि दिवा ठेवू शकता याच्यामध्ये बघा. अशा प्रकारे पेंटचे पापड, आपल्या इकडचे पेंट. मी पण पेंटचे काका. 450 रुपये प्राइस आहे. तुम्हाला मेळामध्ये ऑफर आहे. 350 रुपये मध्ये मिळेल. तिसरा खेकडा, मुशी, कोलंबी मसाला, हे सगळे मसाले इंद्रायणीच आहेत. हातसडीचे म्हणजे विदाउट पॉलिश. त्याच्यामध्ये फक्त वरचं कवच काढलं जातं. तिने बनवलेल्या जात्यावरची डाळ. ओके. गहू आणि खोबऱ्याचे बिस्किट आहेत. आणि मी आता खाल्लेत, खूप टेस्टी पण आहेत. आणि हे आपले लहानपणाचे काजू. उभं राहूनच किसायचं, बसायची गरज नाही. मस्त भारी. धार करायची नाही, धार वाढत राहते. अच्छा, अजून वाढत राहते. अरे सावंतवाडीची खेळणी, भातुकलींची. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता फॅमिली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी आले मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या कोकण महोत्सवमध्ये. म्हणजेच मनसेतर्फे कोकण महोत्सव असतो दरवर्षी. तर ॲक्च्युली हा 10वा वर्ष आहे आणि मुंबईतला पहिला कोकण महोत्सव आहे जो मुंबईमध्ये छान अशा इथे स्टॉल लावलेले असतात, जिथे स्वतः हाताने तयार केलेल्या वस्तू असतात त्या. तसेच या मेळाव्यामध्ये कोकणी आणि मालवणी खाद्यपदार्थांची मेजवानीच असते. तर इथे जवळजवळ शुक्रवारी 29 तारखेला चालू झाला, 29 नोव्हेंबरला, आणि रविवारी 8 तारखेला म्हणजे 8 डिसेंबरला. तर 8 डिसेंबरला संपणार आहे. तर आजची 3 तारीख आहे. अजून 4 ते 5 दिवस अजून महोत्सव आहे. तर तोपर्यंत तुम्ही येऊ शकता. छत्रपती शिवाजी महाराजांची खूप भली मोठी प्रतिमा आहे. 2 मावळे उभे केलेले आहेत. आणि लोकेशन तर जर तुम्हाला सांगायचं असेल तर परेल स्टेशनला यायचं आहे. आणि परेल स्टेशनवरून तुम्ही इथे वॉकेबल रोडनी 10 मिनिटावर वॉकेबल रोडनी येऊ शकता. आणि हा जो मैदान आहे तो परळचा कामगार मैदान आहे. आणि याच्या समोर केम हॉस्पिटल आहे. म्हणजे सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे इकडचा. केम हॉस्पिटल सगळ्यांना माहितीच असेल. तर केम हॉस्पिटलच्या एकदम समोरच हा मैदान आहे. आणि या मैदानावर हा कोकण महोत्सव आहे. तर मंगळागौरीचा कार्यक्रम आहे. परत जल्लोष, संडे, सिझलर, कराओके नाईट वगैरे असं, म्हणजे रविवारी संडेला हे असे सगळे प्रत्येक वारी काही ना काहीतरी प्रोग्राम म्हणजे आयोजित केलेले आहेत. तर चला आतमध्ये तुम्हाला दाखवते मेळावा कसा आहे ते. समोरच एंट्रन्स आहे आणि वेगवेगळे स्टॉल लावलेले असतात इथे. तर इकडे पहिला जो स्टॉल आहे इथे छाप आर्ट प्रिंट, म्हणजे 5 मिनिटामध्ये टी शर्टवर प्रिंट करून मिळणार तुम्हाला. हे सगळं प्रिंट करून मिळणार का? काय प्रिंटचे प्राइस आहेत? प्रिंटची प्राइस आहे बॉटलमध्ये पाहिजे तर 350 रुपये आहे. फोटो छापून पाहिजे 400 रुपये. पण 2 दिवसात भेटेल तुम्हाला. किती? 2 दिवसात कॉटनमध्ये. कॉटनमध्ये फोटोचं 2 दिवसामध्ये. आणि प्रिंट पाहिजे तर 350 रुपये आता लगेच भेटेल तुम्हाला. म्हणजे स्वतःची फोटोचं असं बोललं तर. अच्छा, म्हणजे स्वतःचा फोटोचा पण तुम्ही प्रिंट करू शकता. आणि हे डायरेक्ट त्यांच्याकडे जे प्रिंट आहेत ते 350 रुपये. आणि ते लगेच मिळेल का? पॉलिस्टर मध्ये पाहिजे तर तुम्हाला 200 रुपये प्रिंट आहे याच्यातली. अच्छा, छापून पाहिजे तर 250 रुपये. ओके. तर टी शर्टवर वगैरे बघू शकता. जर टी शर्टवर वगैरे असे हे बघा, असे प्लेन टी शर्ट असतात तर त्याच्यावर असे तुम्हाला पाहिजे तसे प्रिंट करू शकता. हे कितीला बोलले? 250 रुपये. हे बघा 250 रुपयामध्ये तुम्हाला अशा प्रकारे फोटो प्रिंट करून मिळेल. पण 2 दिवसांनी मिळेल का ते? हे लगेच भेटेल तुम्हाला. हे लगेच मिळेल. 5 मिनिटात भेटेल. आणि मग 2 दिवसात कुठला बोलले? कॉटनचं असेल तर ओके. मग हे जात नाही का कलर वगैरे याचं? धुवून वगैरे नाही जात? अच्छा, मस्त छान. कुठून आहेत तुम्ही भाऊ? भांडूपवरून आलेत? अरे वा, मस्त. नाव काय तुमचं? म्हणजे तुमचं रेग्युलर तुम्ही हेच काम करता का? तुमचं दुकान आहे स्वतःचा? भांडूपला त्यांचं दुकान आहे. ओके. तर इकडे वैष्णवी महिला बचत गटाचं रुचकर लोणची आहेत. सगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. तर बघू शकता इथे सगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. मस्त मस्त सुगंध तर खूप मस्त एकदम भारी सुटलायचा. कसे लोणचे? काय किमती? 100 रुपये पाव. सगळे का वेगवेगळे रेट असेल ना? सगळे लोणचे तुम्हाला इथे एकाच भावामध्ये मिळतील. सगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. कैरीचे, परत लसूणचं लोणचं पण आहे, परत करवंदाचं आहे, मिरचीचं, खूप प्रकारचे आहेत. लिंबूचं वगैरे, गोड लोणची पण आहे त्याच्यामध्ये, तिखट लोणची, सगळ्या प्रकारची लोणची आहेत. आणि
इथे हस्तकला आहे बघा. मृत्तिकार म्हणजे मातीपासून या वस्तू बनवलेल्या आहेत. काय रेटमध्ये आहे ते? हे 40 रुपयापासून 650 पर्यंत आहे. अच्छा, 40 रुपयाला काय वस्तू आहे ते? हे का? अच्छा, बघा 40 रुपयापासून तुम्हाला इथे वस्तू मिळेल. आणि हे काय? हे छान वाटतंय. फक्त मालवणी फेअरसाठीच आहे. फक्त मालवणी फेअरसाठी आणि कोकणी फेअरसाठी ही संधी आहे. अच्छा, म्हणजे रेग्युलर नसतं का? रेग्युलर प्राइस तुम्हाला जास्त मिळेल. फक्त ही जी संधी आहे ती कोकणी आणि मालवणी. म्हणजे या मेळाव्यामध्येच फक्त याची प्राइस कमी आहे. आणि मग तुम्ही असता कुठे? म्हणजे माझा मुलुंडला शॉप आहे. मुलुंडला तुमचं शॉप आहे का? याचं शॉप आहे का? अच्छा, नाव काय तुमचं? अनिकेत पाटील. अनिकेत पाटील. अरे वा, छान केलं एकदम. तुम्ही हाताने बनवले का? असं मशीनचं वगैरे काय उपयोग? सगळं हँडमेड आहे. म्हणजे बघू शकता किती सुंदर केलंय. खूप मस्त मस्त केलंय. सगळ्या वस्तू बघा एकदम. आणि एकदम जशा तशा बनवल्या. असं वाटतं काय साच्यामध्ये वगैरे. तर साच्याने नाही केलेले हे, त्यांनी स्वतः हाताने केलेल्या सगळ्या वस्तू आहेत. या दिवे वगैरे आहेत तिथे सुंदर असे. आणि हे खूप छान आहे. हे मस्त वाटलंय. त्याच्यामध्ये काय धूप वगैरे ठेवू शकतो का? धूप आणि दिवा ठेवू शकता याच्यामध्ये बघा. अशा प्रकारे. काय रेट आहे त्याचं? 450. म्हणजे त्याचं फुटणार वगैरेचं टेन्शन नाही जास्त. खाली पडला तर फुटणार पण. अच्छा, हँडल विथ केअर. ओके. आणि बाकी आता या बाकीच्या वस्तू कशा आहेत या? त्या 450 ला आहेत. अच्छा, कोणते पण त्या 450 ला आहेत. प्लांटर आहेत ते 450 ला आहेत. मटकर मसाले म्हणून आहेत. त्यांचे पापड आहेत. तुम्ही बनवता का स्वतः ताई? अच्छा, पापड आहेत सगळ्या प्रकारचे. अजिनोमोटो नाही का? मंचुरियन ढवळून घ्यायचं. कोणती पण भाजी घ्या, सगळ्या भाज्या होणार. कुठला मसाला दाखवला तुम्ही? हा बघा, हा व्हेज चेंज करा. अच्छा, विदाउट अजिनोमोटो आहे. चिकन विदाउट अजिनोमोटोचा मसाला किती रुपयाला आहे? 100 ला. 3 किलोला पुरतं ते पॅकेट. 3 किलोची भाजी होती. 3 किलोची भाजी होते. 100 रुपये पॅकेट आहे का? हे बघा, भाजीचे मंचुरियन होणार. अच्छा, 3 किलो भाजीचे मंचुरियन होणार. हे बघा, कुठले पण मंचुरियन तुम्ही करू शकता. तर यांनी लॉलीपॉप तंदुरी वगैरे पण डायरेक्ट होणार. तुम्ही घरी बनवता काय? हो हो, अंडा दही वगैरे कोटिंगला वापरायचं नाही, डायरेक्ट होणार. अरे वा, मस्त मस्त टेस्टी आहेत, छान आहेत. होणार. प्रॉन्स फिश वगैरे, चिकन कोळीवाडा, प्रॉन्स कोळीवाडा सगळं होतं. अच्छा, मस्त छान आहेत एकदम. आणि पापड आहेत आणि मसाले पण आहेत. तर आले तर या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. हे दुखी, कंबर दुखी, स्पॉन्डिलायसिससाठी तेल आहे. हा कुठला तेल आहे? हा हे वातशामक तेल आहे. 12 प्रकारच्या तेलापासून बनवलेलं प्रोडक्ट. वाताचे 27 प्रकार पूर्ण मोकळे करतात. अच्छा, वातासाठी आहे का खास? कितीला येते? हे येतं आपल्याला छोटी बॉटल 200ला. 200ला? हो, 50 ml ची बॉटल येते. अच्छा, कितीही जुना त्रास असेल आपल्याला 4 दिवसामध्ये फरक देतं. नवीन त्रास हप्त्याभरामध्ये मिटवण्याचं काम करतं आणि जुन्यात जुना महिनाभरामध्ये मिटवण्याचं काम करतं. अच्छा, तुम्ही बनवता का पण दुसरीकडून? मॅन्युफॅक्चरिंग अहमदनगर, श्रीगोंदा, उखडगावचं. ओके. हे मक्याचे आहेत आणि हे ऑनियनचे आहेत आणि हे नाचणीचे आहेत. सगळे मी टेस्ट करून बघितले, खूप टेस्टी आहेत. मस्त नाचणीचे पोंगे म्हणजे काय त्याला बोलतात, नळ्या आहेत. 60 रुपयाला एक आहे आणि 100ला 2 आहेत. एकदम मस्त, एकदम मुलींसाठी घेतलं त्यांना. काय काय आता इथून काय घेणार खायला त्यांना? नाही, मस्त टेस्टी, खरंच टेस्टी. हर्बल प्रोडक्ट आहे हे बघा. आणि इथे पण कसलं ते स्टॉल लावलं आहे. म्हणजे सगळं स्टेशनरीचं स्टॉल आहे. हा सगळ्या प्रकारच्या स्टेशनरी आहेत. इकडे बाजूला मेळा आहे म्हणजे मुलांना खेळण्यासाठी वगैरे. इथे पाणीपुरी, दहीपुरी, शेवपुरी, रगडापुरी याचा स्टॉल आहे. आणि इथे ज्युसेस आहेत. कॅन्डी फ्लोज ज्यूस आहेत. ज्यूस आहे ना? अच्छा, गोळा आहे, गोळा ज्यूसने. आणि इथे काय मसाला पापडाची साईज बघू शकता, मस्त मोठा. कितीला पापड? मसाला पापड 50 रुपयाला तुम्हाला इथे मसाला पापड मिळेल. पेणचे सुप्रसिद्ध पापड. पेणवरून आले वाटतं तुम्ही? पेणचे पापड आपल्या इकडचे पेण. मी पण पेणचे काका, कोकणातली. हा, स्वाती पाटील. मी नीता पाटील. पाटीलच आहे मी पण. कसे पापड? पालक पापड आहे, मेथी पापड आहे, कोथिंबीर पापड आहे, मका पापड आहे, ज्वारी पापड आहे, गव्हाची पापड. सगळे घरी बनवले आहेत का? अरे वा, मस्त. कितीला आहे ते? 60 रुपये. 200 ग्रामचं पॅकेट 60 रुपयाला. 200 ग्रामचं पॅकेट 60 रुपयाला. अरे वा, मस्त. आणि हे कुठले पापड आहेत? हे कोथिंबीरचे पापड.
कोथिंबीरचे पापड. ओके, 1 वर्षभर ठेवा, त्याला काही होणार नाही. काहीच होणार नाही. मस्त पापड आहेत, बघू शकता. आले तर या शॉपला नक्की. इकडे मस्तपैकी कुल्फी आहे आणि इथे काय नॉनव्हेज आहे, म्हणजे काय कलेजी पाव, चिकन किम्मा, बकरा किम्मा. आता आमचा उपवास आहे पण तरी पण दाखवते तुम्हाला. इथे चिकन कलेजी आहे, चिकन कलेजी, चिकन कीमा, चिकन किम्मा, मटन कीमा, मटन किम्मा, बकरा वजरी बकरा वजरी, आणि जेवला. जवळा. जेवला एवढा काळा कसं तो? हे ऐसे रे. काला मसाला आहे ते. अच्छा, मस्त टेस्टी दिसते पण खाऊ शकत नाही कारण उपवास आहे आमचा. सद्गुरू कृपा मुखवासवाले, पानाचे मुखवास, बडीसोप्स आहेत. कडक होतं ऍसिडिटी. हिंगाची गोळी आहे. पोटात जर दुखत असेल, गॅस वगैरे झाला असेल तर पोटदुखी 10 मिनिटांमध्ये बंद. श्रीखंडाची गोळी छान आहे काका. विरघळली, खरोखर विरघळली. पुण्याची स्पेशल आहे. केशर. पुण्यावरून आहेत का तुम्ही? नाही, आम्ही सावंतवाडी. अच्छा, असते क्वालिटी. तुम्ही सावंतवाडीचे का? अच्छा. आपला 20 वर्षापासून मालवण जत्रेमध्ये स्टॉल आहे आणि इथे 15 वर्ष ह्या जागेवरती. आपल्या सदागण ढवणमध्ये पण स्टॉल असतो. कुठे? इथे परेलमध्येच? नायगाव, अपना बाजारच्या समोर. अच्छा, मस्त. सगळे छान आहे तुमच्याकडे सगळं. आणि चिंच कशी? 10ला 1 50ला 6. 10ला 1 50ला 6 फी येते. वेलफी वेगवेगळ्या फ्लेवरचे. आणि इथे मोमोज आहेत, पनीर मोमोज, चिकन मोमोज, सगळ्या प्रकारचे मोमोज आहेत. बांद्र्यावरनं आहे ते. चल, मालवणी जेवणाचा स्वाद. तर इथे सगळं जेवणाचं नॉनव्हेजच आहे काय ते? अच्छा. थाल्या आहेत बघा इथे सगळ्या प्रकारच्या. मालवणी बकरा, मटण, कालवा मसाला, पुरी मसाला, तिसऱ्या मसाला, बांगडा थाली, कोंबडी वडे, पापलेट थाली, चिकन थाली, व्हेज थाली, सुरमई थाली, खेकडा मसाला आणि माकुलचा पण मसाला आहे. असे बरेच प्रकार आहेत. म्हणजे थाल्या आहेत सगळ्या प्रकारच्या. आता सध्या मी जरा लवकर आले, नंतर मग सगळं भरून जाईल. सोलकढी वगैरे पण आहे इथे यांच्यामध्ये. काय आहे? किमा आहे, वजरी पाव, जेवला आणि हे कोलंबी पाव. ओके. आणि हे चिकन लॉलीपॉप आहे. सगळी सोलकढी आहे. काय बॉटल्स आहे? प्राइस 60 रुपये, 60 रुपये आणि ही 120 रुपये. बघा, ताजी मस्त केलेली आहे सोलकढी. बघा इथे स्टेज आहे, आता इथे कार्यक्रम होईल आणि मस्त इथे बघा गणपती बाप्पाचं छान असं डेकोरेशन केलं आहे. आणि इथे शिवशक्ती फास्ट फूड आहे. इथे पण काहीतरी नॉनव्हेजचेच प्रकार दिसतात मला. नाही, व्हेज पण आहे का? छोले नाही, पिठला आहे, मोदक, कोथिंबीर वडी, आलू वडी आणि चिकन आहे ना, हे चिकन लॉलीपॉप. सिंधुदुर्ग म्हणून मालवणी जेवण जर तुम्हाला पाहिजे असेल तर इकडे स्पेशल मालवणी जेवण आहे बघा. चिकन थाली 280 रुपये, सुरमई थाली 350 रुपये, मटन थाली 350 रुपये आणि कोलंबी थाली सगळे बघा. मच्छी करी. हे बघ, हेच असं का दुसरं देणार ना जेवण? गरम असेल ना? हे सगळं स्टॉलला लावलेलं आहे पण तुम्हाला तिकडे सगळं गरम गरम मिळेल. हां, हे फक्त तुम्हाला स्टॉलला लावलेलं म्हणजे सॅम्पल लावलेले तिथे. तर बघा मस्त असा इथे सुक्का कलेजी, बांगडा फ्राय, पॉपलेट फ्राय, सुरमई फ्राय, हे सगळं फ्राय करून मिळेल. म्हणजे हे कच्चं आहे, मसाले लावून ठेवलेत. आणि हे बघा ती शिवल्या आहेत, खेकडा पण आहे, चिकन मसाला, भरपूर प्रकार आहेत. किती प्रकार आहेत मग? बघा काय काय प्रकार आहेत. जवळ आहे का? खिमा आहे. अच्छा. नाही बघा आमचे मिस्टर पण आलेत सोबत माया. आता भूक लागली आम्हाला. हां, मंगळवार आहे त्याच्यामुळे काही खाता येत नाही. तोंडाला पाणी सुटले ना आमच्या. बघून सगळ्या तोंडाला आमच्या पाणी सुटल्यामुळे आमचं आज वार आहे नेमका मंगळवार आणि खाऊ शकत नाही असा प्रकार झालाय. हॉटेल सिंधुदुर्ग, अस्सल मालवणी खाण्याचा आस्वाद. कुठले ताई तुम्ही? वेंगुर्ल्याच्या. तुम्ही मग त्याच्या इकडे येता का? विरारला राहता. अच्छा. आमच्याकडे सगळे स्वीट्स आहेत, म्हणजे लाडू आहेत सगळ्या प्रकारचे. हे बघा खाजे वगैरे आहेत. कसे दादा खाजे? 50 रुपये खाजे. आणि लाडू 70 रुपये. हे बघा शेवचे लाडू जे फेमस आपले असतात कोकणातले, मालवणी खाजा. मस्त, हा भारी लागतो एकदम टेस्टी. आणि सोबत इकडे शेवचे लाडू आहेत, बुंदीचे लाडू मस्त आहे बघा. लहानपणीचे आमचे लाडू, बुंदीचे लाडू हे खूप आवडायचे पहिले आम्हाला. आता जास्त बघायला पण मिळत नाही कुठं. आणि बघा खाजे आहेत.
आणि हे काय आहे? खाजेच प्रकार आहे ना, बंगाली खाजे बोलतात त्याला असं. आणि चिवडा आहे. गोसावी स्वीट म्हणून मार्ट आहे इथे मालवणचा. कुठून येतात तुम्ही? वेंगुर्ल्याचे. अच्छा, म्हणजे खास आता मेळाव्यासाठी आलेत. अरे मस्त, छान. कोकणातलेच आलेत आपले. आणि इथे पिठं आहे सगळी घावण्यांची, मालवणी वडे, कुथीळ, उकडा तांदूळ, गावठी पोहे, गावठी चिंच, कोकम बिकम सगळं आहे. तर दाखवते तुम्हाला आता मी ते. तर कोकम कसं ताई? तर बघा 450 रुपये प्राईस आहे. तुम्हाला मेळाव्यामध्ये ऑफर आहे, 350 रुपये मिळते. आणि अर्धा किलो कसं? पाव किलो 100 बघा. आणि चिंच कशी आहे? 60 रुपये पाव. अर्धा किलो तर 100 आहे. कोकम आगळ आहे, घरगुती आहे. आणि किती दिवस टिकतं ताई आहे? काही नाही हो, 2-2.5 वर्ष. अरे वा, मस्त. आणि कोकम सरबत नाही आहे का? फक्त हे तुम्ही स्वतः बनवताय का? कुठून आहे तुम्ही? कुठे? कुडाळच्या. अरे वा, मस्त. आणि इथे बघा उकडीचे हे तांदूळ कुठले आहेत? पेजेचे तांदूळ आहेत. आणि इथे कुथीळ पीठ आहे. आणि बरेच प्रकारचे पीठ आहेत, मालवणी वडे वगैरे सगळे पीठ आहेत. घावण्यांचं पीठ आहे इथे. तर सगळ्या प्रकारचे पीठ आहेत इथे. आणि इथे पण बऱ्याच प्रकारचे लोणचे आहेत. मस्त मस्त लोणचे, सगळे मिक्स लोणचे आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काय लोणच्याचे भाव आहे? 70 रुपये पाव किलो, 80 रुपये पाव आहे, 100 रुपये पाव किलो आहे. 70 रुपये, 80 रुपये आणि 100 रुपये असे रेट आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत इथे. इकडे पण पापड, कुरडई, मिरची, दही मिरची वगैरे सगळं. मिरच्या कशा ताई? 40 रुपये 50 ग्राम. आणि हे कुरडई गव्हाची तांदळाची सगळी मिळणार. अच्छा. आणि हे पापड कसे आहेत? नाचणीचे पापड आहेत. ओके. भरपूर आहे तिथं वस्तू तुम्हाला घेण्यासारख्या. आले तर मस्त शॉपिंग होईल चांगलं. आपलं कोकणातल्या सगळ्या वस्तू तुम्हाला खायला प्यायला घ्यायला मिळतील. आणि इथे वा मसाल्यांचा मस्त सुगंध सुटलाय. मस्तपैकी मसाले तिथे. चटणीचे भाव काय? ही आपण चटणी इथे खाल्लेली ना, कुठं? अक्कलकोटला घेतलेली. अक्कलकोटची चटणी. मी आता अक्कलकोटला कोण जाईल, कधी जाईल? कोकण मेळाव्यामध्ये भेटते चटणी. कशी आहे? बरेच प्रकारचे. मस्त आहे ना? तिखट आहे थोडी. पण चटणी थोडी झणझणीतच पाहिजे. शेंगदाणा चटणी आहे, सोलापुरी चटणी नाही, मस्त आहे, टेस्टी आहे. ही द्या आणि ती द्या. हे बघा, शिंपला, तिसरा खेकडा, मुशी, कोलंबी मसाला, हे सगळे मसाले आहेत. सगळे काश्मीरी मिरची पावडर, ब्राह्मणी गोड मसाला, मालवणी मसाला, मटन करी, मच्छी मसाला. तर सगळ्या प्रकारचे इथे मसाले आहेत. मस्त मसाल्यांचा एवढा सुगंध सुटलाय ना, मस्त वाटतं, एकदम भारी वाटतंय मसाल्याचा सुगंध. तर टेमगर मसाले म्हणून वेंगुर्ल्याचे आहेत दादा हे. तर त्यांनी इथे मसाल्याचा स्टॉल लावलेला आहे. आणि इकडे पॅकिंगमध्ये पण मसाले आहेत. कसे किलोमध्ये कसे आहेत हो मसाले? 700, 800, 900. 700, 800, 900 असे रेट आहेत. ते 1000 पर्यंत रेट आहेत, जसे घेऊ त्याप्रमाणे. घाटी मसाला पण आहे. सगळे प्रकारचे मसाले आहेत. बिर्याणी मसाला, पावभाजी, मिसळ पाव मसाला, धणेजिरा पावडर वगैरे. काय रे, शाळेतच आले वाटते डायरेक्ट? हा, शाळा सुटली, पाठी फुटली आणि आई मला गजानी मारली. राहुल कोकण फूड प्रोडक्ट, ओसरगाव, कणकवलीचे ते. तर यांच्याकडे सगळ्या प्रकारचे सिरप आहेत. बघा, आंबा सिरप कसे दादा? 120 रुपये. अरे वा, नॅचरल सरबत आहे, 120 रुपये. मस्त आहेत, छान आहे एकदम. आणि कोकम सरबतचं काय रेट आहे? 180 रुपये 1 लिटर. हापूस आंबा पोळी, आवला कॅन्डी. आणि बघा, फणसचे वेपर्स आहेत. सगळे आपला कोकणातला आहे खाऊ. सगळा कोकण मेळामध्ये सगळा कोकणातला खाऊ जास्त आहे आणि मस्त असं टेस्टी आहे. बस बस सॉरी, महाराष्ट्रातील भौगोलिक भागात पिकवली जाणारी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने. सगळं अनपॉलिश आहे. इथे कुठले केमिकल वगैरे यूज नाही करत. आणि हळद वगैरे कशी दादा? 260. एकदम ओरिजिनल हळद आहे, सुगंध एकदम भारी येतो. आणि हे तांदूळ कसले आहेत? इंद्रायणी आहेत हे. अरे वा,
वाव 65 रुपये किलो. हे कसं 100% ऑथेंटिक आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही. बेसळ नाहीये. ओके. मार्केटमध्ये तांदळामध्ये सेंट मारला जातो. हा नाही, आणि हल्ली ना तुम्ही बोलायला बासमती तांदूळ मी जवळजवळ बरीच वर्ष खाल्लाच नाही. म्हणजे नुसते आणतो चांगले 150 रुपये 120 रुपये किलोचे आणतो, पण त्याला अजिबात खात्री देऊ शकतो, 100% श्युरिटी देऊ शकते. ओके. आम्ही ओरिजिनलच देतो. किती कसे किलो आहे ते? 65 रुपये किलो. 65 रुपये किलो. अरे वा. गेला तरी तुम्हाला 70-72 रुपये किलो मिळेल. पण नंतर मग जर तुम्हाला जर इथून म्हणजे आता हे मेळावा तर बंद झाला तर कसं घेणार? आमची वेबसाईट आहे, याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरी सुद्धा ऑनलाईन डिलिव्हरी मिळू शकते. अरे वा. डिलिव्हरीचे एक्स्ट्रा चार्जेस लागतात. डिलिव्हरीचे चार्जेस लागतात. ओके. हार्वेस्ट कम्युनिटी म्हणून आहे, तर तुम्हाला नंतर कधी जर इथे ऑर्डर करायचं असेल किंवा जर घ्यायचं असेल तर इथे हा नंबर दिला, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इथे मस्त असे सगळे ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिक सगळ्या वस्तू आहेत. इंद्रायणीत आहेत हातसडीचे. हातसडीचे म्हणजे विदाउट पॉलिश, त्याच्यामध्ये फक्त वरचं कवच काढलं जातं. तिने बनवलेल्या जात्यावरची डाळ. ओके. त्याप्रमाणे आहे. ही लाल तुरीची डाळ आहे, ही लाल तुरीची, चण्याची डाळ आहे, मुगाची डाळ आहे. ओके. कोणत्याही प्रकारचं केमिकल युज केलेलं नाहीये, जसं ETO युज करतात. हा, तेच पिवळ्या दिसत नाहीयेत त्या. नाहीतर आपल्या म्हणजे मार्केटच्या डाळी ज्या असतात ते पिवळ्या असतात, म्हणजे ह्या कशा एक सफेद दिसतात. विटॅमिन्स निघून जातात. त्याच्यानंतर तुम्ही अनपॉलिश डाळीला तुम्हाला रिअल टेस्ट मिळेल, ऍक्च्युअल टेस्ट असते ती. बरोबर. आणि वाईची सुप्रसिद्ध हळद आहे. अच्छा, वाईची. त्याच्यामध्ये सुद्धा कलर केमिकल आटा दिसतेच ती, म्हणजे एकदम. आणि सुगंध खूप सुंदर आहे त्याचा हळदीचा. 100% ऑथेंटिक आहे. आणि कर्क्युमिन पर्सेंटेज 5.2 आहे. ओके. मस्त छान एकदम. मला ते तांदूळ द्या. सबस्क्राईब पण केलंय. आणि दादा म्हणाले अजून 10 मी तुम्हाला सबस्क्राईब करून देतो. तुम्ही कुठले आहात? मी रायगडचा आहे. मी पण रायगडचीच आहे. मी रायगडमध्ये मुरुड जंजिरा. मी पेणची आहे, म्हणजे पेण नागोठणा तिकडची आहे. रोहा. हा, रोहा त्या साईडची. म्हणजे झाले भाऊ भेटले. मी पण पाटीलच आहे. बरेच पाटील भेटले. आणि म्हणजे ऍक्च्युली कशी मी पण कोकणातलीच आहे, त्याच्यामुळे बरीच अशी म्हणजे असं वाटते आपल्या घरातलीच, म्हणजे अशी सगळी नातेवाईकच. हा, आणि सगळे असे नातेवाईकच भेटल्यासारखे वाटतात सगळेजण. मुंबईमध्ये सगळे नातेवाईक मिळाले असे वाटतात. वेगळा आनंद मिळतो. हा, मी ऍक्च्युली पहिल्यांदा आले, पण मला मी मिस्टरला तेच म्हटले खूप मस्त वाटते तसं, म्हणजे जत्रेसारखं नाही, काहीतरी वेगळं वाटते फिलिंग असं. जत्रेत मध्ये गोंगाट वगैरे ते एक शांत असं, म्हणजे असं जास्त गर्दी नाही, गोंधळ नाही, खूप मस्त वाटते, छान वाटतं एकदम. भात होतो इंद्राणीचा येतो, छान होतो भात याचा. नॉनव्हेज वगैरे सोबत तर छान लागतं एकदम. वजन जास्त होईल म्हणून मी जास्त नाही घेतला. आपल्याकडे बॅगा भरपूर आहेत आणि अजून बराच काय काय घ्यायचं आहे, त्याच्यामुळे जास्त काय घेऊ शकत नाही एवढं वजन, कारण भरपूर लांब जायचं आहे आम्हाला. ज्वेलरीजचे वगैरे पण स्टॉल आहेत. म्हणजे हार येतो ना, त्याला आम्ही कट करून त्याला हे असं पेंडंट लावलं की इयरिंग 750 ला आहे. वाव, मस्त आहे. सगळं माहिती. हे सुद्धा माझे हँडमेड पॅटर्न्स आहेत. अच्छा, वाव. हे सगळं डीसीच्या चेन येतात. वाव, सुंदर आहे. हा पण मस्त आहे. हा पण छान आहे. आपण 1500 आहे. 4 पदरी आहे. 4 पदरी. ओके. मस्त आहे, सुंदर. आणि खराब होणार नाही मला वाटतं जास्त. चांदीच्या बेसवरच आहे. ओके. तो एक आहे, किंवा हा एक असा पॅटर्न आहे. वाव, हे पण छान आहे एकदम. हे 900 ला. 900. ओके. आणि हे सगळे पॅन्डल आहेत का सगळे? हा, हे असे एक वेगवेगळे पेंडंट आहेत. तुम्ही मंगळसूत्र किंवा काही मोत्यांची त्याला सर वगैरे आपण त्याला लावू शकता. अच्छा. हे कसं मंगळसूत्र? हे 500चं. 500. ओके. गॅरंटी आहे का त्यांना अशी? मायक्रोचं प्लेटिंग येणार. हा पण एक मायक्रो. हे पण आमचं तुकडी चेन मध्ये आहे. हे सुद्धा आम्ही म्हणजे हँडमेड आहे. अच्छा. हे 750चं आहे. ओके. छान आहेत, सुंदर आहेत. चे पण प्रकार आहेत. हे कोकणी नाही आहेत, हे चायनीज आहेत. तर इथे दाबेली आहे, मंचुरियन, ड्राय मंचुरियन, नूडल्स आहेत, राईस आहे, आणि हे ओले मंचुरियन आहेत. ते मस्तपैकी घेतले आम्ही. मंचुरियन म्हशीचा असेल ना? हा म्हशीचा आणि हा गाईचा आहे. दोन्ही पण म्हशीचे आहेत. अच्छा अच्छा, हा गुळाचा आहे आणि हा साखरेचा आहे. मस्त, टेस्टी आहे. मग तुम्ही घरी केलेत काय सगळं? अरे वा, बघा घरी केलेलं आहे सगळं. आपलं सगळं हँडमेड सगळं असतं इथे. दोन्ही पण टेस्टी लागतात. गुळाचं पण टेस्टी आहे आणि साखरेचं पण टेस्टी आहे. जर आले तर नक्की इथे येऊन खरवस घ्या. आणि खूप टेस्टी खरवस आहे दादांकडे, मस्त असा. आणि स्वस्त पण आहे, जास्त महाग पण नाही आहे. 120 आणि 100 ना बोलले. पाव किलो आहे, पाव किलोचे डबे आहेत आणि होममेड आहे. ही कसली बिस्किट आहे दादा? खोबऱ्याची बिस्किट आहे. खोबऱ्याची.
किती कशी ती? 60 रुपयाला एक 100ला दोन आहे. 100ला? मैदा अजिबात नाही. अरे बापरे, भारी आहे अजिबात. म्हणजे याच्यामध्ये मैदा नाही, गहू आणि खोबऱ्याचे बिस्किट आहेत आणि मी आता खाल्लेत, खूप टेस्टी पण आहेत. आणि हे आपले लहानपणाचे काजू बिस्किट, गहू आणि जिराचे म्हणजे खट्टी मिठी बिस्किट असते, मस्त टेस्टी आहेत. हे पण तुम्ही घरी बनवता का? गावावरून. कुठून गाव तुमचं? मालवणचे. अरे वा. सावंतवाडीची स्पेशल खेळणी आहे तिथे. चला दाखवा. हे मसाजर आहे पूर्ण बॉडीसाठी करू शकता. अच्छा, लहान मुलांची खेळणी. अरे वा, मस्त आहे, छान आहे, लाकडाचं आहे. अरे वा, भारीच आहे. नाही तुम्हाला कुठेच मीच पहिल्यांदा बघितले. आणि हे काय घुंगरू कुलकुला कसं लाकडाचा बॉल आहे ना. हा, लाकडी खेळणी आहेत, मस्त लाकडाच्या सगळ्या वस्तू आहेत, छान छान अशा. हे पझल गेम आहे, एक्स आहे. सगळं लाकडाचं आहे ना हे? सगळं लाकडामध्ये बघा. हे सगळे कसे होममेड बनवले का सगळं? हा, आमची फॅक्टरी आहे सावंतवाडीला. अच्छा, सगळं आम्ही सावंतवाडीला बनवतो. आणि जर इथे नंतर मग स्टॉल नंतर मग काय करायचं? तुम्ही आमच्या नंबरला फोन करायचा. आमचा चर्चगेट ते विरारपर्यंत जेवढे स्टॉल आहेत, अच्छा, त्या प्लॅटफॉर्मवर आमचं मिळतं बघा. हे कंगवे आहेत, नीमचे कंगवे. तुमचा नंबर द्या, म्हणजे कोणाला जर घ्यायचे असेल वस्तू. नंबर घ्या. अच्छा, बघा हे नंबर आहे वरती. जर कोणाला नंतर मेळाव्यानंतर जर या वस्तू घ्यायच्या असतील तर या नंबरला तुम्ही कॉल करून यांना कॉन्टॅक्ट करू शकता. हे फ्लॉवर पॉट आहेत ना. हा, हे 3000चा आहे, हे 2500चा आहे. अच्छा, चमचे आपल्याकडे चमचे आहेत. चमचे, ओके. शिसमचे आहेत पूर्ण. नंतर हे शिसमचे लाटणे आहेत आपल्याकडे. लाटणे आहेत, ओके. पण छान आहे लाटणे. हे सगळे शिसमचे आहेत आणि सागवानचे पण आहेत. विळी छान आहे, विळी पहिल्यांदा बघितली. ओट्याला लावायचं आहे. ओट्याला लावायचं, खिसायचं आहे. खोबरं खिसायचं आहे का? असा प्लॅटफॉर्म असतो आपला. ओके, हा बरोबर. बघा हे प्लॅटफॉर्मला बरोबर ऍड होते. हा, हे असं. अच्छा, हे असं ओपन करायचं, खाली प्लेट ठेवायची, उभारून करायचं. उभं राहूनच किसायचं, बसायची गरज नाही. मस्त भारी. आणि हे पोलादचं आहे. पोलादचं. धार करायची नाही. धार नाही करायची? धार करायची नाही, हे धार वाढत राहते. अच्छा, अजून वाढत राहते. अरे मस्त भारी. म्हणजे लाईफ टाइमचं काय काम आहे? लाईफ टाइम काम आहे. नंतर ही भातुकलीची खेळणी आहेत आपल्याकडे. हे कसं? हे अगरबत्तीचं आहे ना? अगरबत्ती स्टँड आहे, मी तुम्हाला दाखवतो. हा, एक हे अगरबत्ती स्टँड आहे. हा, हे कितीला आहे? फक्त धूर बाहेर येणार. अच्छा, त्या आतमध्ये राहणार. बरोबर. हे पण अगरबत्ती स्टँड आहे. बाहेरचं आहे का? हे बाहेर लावायचं आहे. मस्त छान आहे. हे कितीला आहे? ते 150 रुपयाला. हे पण करवंटीपासून बनवलं. करवंटी पासून? वाटत नाही करवंटी आहे मॅडम, ते करवंटीच आहे. अच्छा, मस्त केलंय. हे कितीला आहे? हे 150 रुपयाला मॅडम. 150 रुपयाला आहे. अच्छा, मस्त मस्त आहे. आणि खेळणी बघू शकता, मस्त सुपली वगैरे वेळी आहे याच्यामध्ये. भारीच खेळणी आहेत, एकदम सुंदर खेळणी आहेत एकदम. त्याला भातुकलीची खेळणी म्हणतात, सावंतवाडीची. सावंतवाडीची खेळणी, भातुकलीची खेळणी. आणि हे मसाल्यांचा डब्बा खूप छान आहे. मसाल्याचा डब्बा आहे, हा 12चा आहे, हा 6चा आहे. हा, कितीला आहे ते? 1000 रुपयाला आहे, हा 900 रुपयाला आहे. तो 1000ला आणि हा 900ला. ओके. आणि बाकीचे पण छान आहे सगळे वस्तू. चपातीचं भांडं पण सुंदर आहे एकदम. हे भांडं पण भारी आहे. हे शिसमच्या लाकडाचं आहे. ओके. बघा, हे शिसमच्या लाकडामध्ये 7 तास. बापरे, वजन भरपूर आहे. 7 तास चपाती गरम राहणार. हो ना? हो, मस्त मस्त. भरपूर वस्तू आहेत त्यांच्याकडे. आतमध्ये पण खूप आहेत. मॅडम, हे ज्वेलरी बॉक्स आहे. आणि तो गल्ला दाखवा ना एखादा मला. बघा, हे गल्ले. अरे वा, 400ला. हे छान आहे. डमरूचं गल्ला आहे. हे कितीला आहे? ते 900 रुपयाला आहे. आणि पण 900 रुपये. हे पण 900 रुपयाला आहे. लहान आहेत ते 600 रुपये, 700 रुपये. भारी आहेत एकदम, म्हणजे एकदम डिसेंट असे सगळ्या वस्तू एकदम भारी आहेत. पहिल्यांदा बघितल्या अशा वस्तू. हँडमेड आहेत. हँडमेड वस्तू. अच्छा, ते सगळे स्वतः हाताने बनवलेले. ओके, मस्त सुंदर आहेत, खूप सुंदर आहेत. मस्त वस्तू आहे तुमच्याकडे, छान मस्त पाहायला मिळाल्या. खरेदी करायला या. नक्की येऊ. आणि इथे मेळा आहे खेळण्यासाठी मुलांना. अरे वा, चिंच बघून तोंडाला पाणी सुटलं माझ्या. तर सगळं आंबट आंबट बघून. मुलांसाठी खेळण्यासाठी आहे, गेम वगैरे आहेत, पाळणे आहेत, आकाश पाळणे छोटे छोटे आहेत, जास्त मोठे नाही आहेत. आणि इकडे पण बघू शकता. आता सध्या आम्ही लवकर आले म्हणून नंतर हळूहळू इथे गर्दी होईल. जसे जसे दिवस, अजून 2-3 दिवसांनी खूप गर्दी होईल इथे. हे बघा, मस्त आहे, छान आहे सगळं. बघा, तिकडे पण आहेत भरपूर.
तर आता अजून जसं अजून रात्र होईल तशी नंतर मग गर्दी पब्लिक वाढेल. चला मग कसा वाटला मेळा तुम्हाला? कसा वाटला कोकण मेळा? आज मंगळवार आहे त्याच्यामुळे काय जास्त गर्दी नव्हती. मला वाटतं सॅटर्डे संडेला भरपूर गर्दी असेल कारण एंडिंगचा दिवस आहे. हां आपण लवकर आलोय. हां 9 वाजता कार्यक्रम आहे आणि मग त्यावेळी जास्त गर्दी होईल पब्लिक वाढेल जेव्हा. तर खाऊन थोडंसं झालं, जास्त काही खाल्लं नाही. खाण्यात एवढं काय नका, नॉनव्हेज सगळे जास्त येते. आणि इथं आम्ही घेतलं तर मँगो ज्यूसचा पॅकेटमध्ये आहे. बघू दे कसं लागतं ते. मस्त टेस्टी बघा कसं आहे. ओरिजिनल ना, टेस्टी आहे. तर सगळा मेळा आमचा फिरून झाला आहे. खूप मस्त वाटला. असं वाटलं की कोणतरी जवळची सगळी माणसं भेटली ओळखीची, कारण सगळे कोकणातली, मालवणची, कारण मी स्वतः कोकणातली आहे, रायगडची आहे मी. तर त्याच्यामुळे सगळे अशी भाऊबंद भेटल्यासारखे वाटले मला आणि मजा आली. खूप मस्त वाटला. पहिल्यांदा आले पण असं काहीतरी नेहमी जत्रेत वगैरे फिरते पण मेळ्यामध्ये कधी आली नव्हती. म्हणजे कोकणी मेळ्यामध्ये मी पहिल्यांदाच आली. तर मजा आली, मस्त मस्त वाटला, खूप छान वाटला. तर आलेत तर नक्की इथे या कोकण मेळ्याला. जवळपास इथं असाल, मुंबईमध्ये असाल किंवा आजूबाजूला कुठल्या एरियामध्ये असाल तर नक्की इकडे येऊन कोकण मेळ्याचा तुम्ही पण आनंद घ्या. मस्त वाटतं, छान वाटतं. सगळे पदार्थ म्हणजे आपले कोकणी पदार्थ, मालवणी पदार्थ सगळे टेस्टी, सगळे टेस्ट पण करायला मिळतं आणि वस्तू पण पाहायला मिळतात. नवीन वस्तू पण पाहायला मी. तर मला तर खूप मस्त वाटलं, भारी वाटलं, एकदम छान वाटला. तर चला ॲक्च्युली तर वाजलेले आहे 6:15. आम्हाला जायचं आहे भिवंडीला, त्याच्यामुळे आम्ही निघतोय. ॲक्च्युली आम्ही थोडं लवकर आलो त्याच्यामुळे जास्त तुम्हाला म्हणजे पाळण्यात वगैरे जास्त गर्दी दिसली नाही. पण हळूहळू गर्दी होईल. 8, 8:30च्या नंतर गर्दी होईल कारण 10 वाजेपर्यंत 10, 10:30 पर्यंत मेळा असतो आणि प्रोग्राम पण असतो तिथे. तर त्याच्यामुळे थोड्या वेळाने गर्दी होईल. पण आम्हाला आता जायचं आहे पुढे, त्याच्यामुळे आता मी निघतोय. तर मंडळी आजचा आमचा कोकण महोत्सवचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय मंडळी.